गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात सर्वांचे आपल्या उज्ज्वला ब्लॉग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज ना सकाळीच व्हिडिओ बनवत होते आणि व्हिडिओ बनवल्यानंतर आहे ना दीदूनी आज छान कोल्ड कॉफी बनवली. तर आम्ही दोघींनी पण छान कॉफी घेतली. त्यानंतर आहे ना आज मला बनवायचे होते भोपळ्याचे थालीपीठ. त्यासाठी इथे भोपळा मी धुवून घेतला. त्यानंतर आहे ना दोन्ही साईडने अशा प्रकारे व्यवस्थित कट करून घेतला आणि कसा आहे तो व्यवस्थित बघून घेतला. त्यानंतर एकदम मध्यभागी चिरून घेतला आणि किसणीने अशा प्रकारे छान भोपळा इथे मी किसून घेते. कारण ना भोपळ्याची जर भाजी बनवायची असेल तर भाजी कोणीच खात नाही. तर मुलांना ना भाजी नाही खात आणि भोपळा तर त्यांच्या पोटात जायला पाहिजे. हे जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याचे ना थालीपीठ आपण बनवून देऊ शकतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ बनवू शकतो. कोबीचे, भोपळ्याचे, गाजराचे, असे बटाट्याचे, असे वेगवेगळे थालीपीठ इथे आपण बनवून देऊ शकतो. तर शक्यतो ना भोपळ्याची भाजी ना मुलं शक्यतो खातच नाही. तर मी ना अशा प्रकारे छान थालीपीठ बनवत असते. तर इथे ना भोपळा आपला किसून झालेला आहे. तर तो ना मी 2 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतला आणि त्यानंतर ना इकडे थालीपीठसाठी ना हिरवी मिरची, लसूण आणि जिरे घेतलेले आहे. तर ते आता मिक्सरमध्ये थोडंसं नॉर्मल पाणी टाकून मी दळून घेणार आहे. थालीपीठसाठी छान ओलसर असं दळून घेतलं. त्यानंतर इकडे ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात अर्धी वाटी बेसन घेतलं, थोडंसं बाजरीचं पीठ घेतलं, त्यात ओवा टाकला आणि त्यात हळद टाकून घेतली. त्यानंतर लाल तिखट टाकून घेतलं आणि त्यात चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आहे ना त्यात आपण जे दळलेलं हिरवी मिरचीचं मिश्रण होतं ते पण त्यात टाकून घेतलं. त्यानंतर आहे ना भोपळा जो किसलेला होता तो पण त्याच्यात ॲड करून घेतला आणि संपूर्ण व्यवस्थित एकजीव करून घेतलं. आणि भोपळ्याचं ना पाणी सुटतं, जसे कोथिंबीरीचे आपण थालीपीठ बनवतो ना तसं. तर संपूर्ण एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर आपल्या गरजेनुसारच त्यात पाणी टाकायचं असतं. तर अशा प्रकारे छान मी संपूर्ण एकजीव करून घेतलं. हे भोपळ्याचे थालीपीठचं पीठ ना जेवढं आपण व्यवस्थित मळून घेतलं ना तेवढे थालीपीठ खूप छान येतात. तर त्यानंतर आहे ना इथे मी 15-20 मिनटासाठी हे पीठ भिजून दिलं आणि तोपर्यंत इथे मला बनवायची होती ओल्या खोबऱ्याची चटणी. तर त्यासाठी खोबरं, शेंगदाणे, आंबट चिंच, त्याचबरोबर मिरची, हिरवी मिरची, लसूण घेतलेलं आहे आणि ते पण मी चटणीसाठी दळून घेतलं. त्यानंतर इकडे ना दिव्यांशला स्कूलला जायला उशीर झालेला होता. तर अशा प्रकारे छान थालीपीठ इथे बनवून घेते. तर पहिलं थालीपीठ बनवताना ट्रायपॉड मी इथे लावलेला नव्हता, थोडं समजून घ्या. आणि अशा प्रकारे छान असे छोटे छोटे थालीपीठ बनवून घेतले. तर तुम्ही पण कसे बनवता ते पण मला नक्कीच सांगा. त्याचबरोबर इथे ना ओल्या खोबऱ्याची आपली चटणी पण झालेली आहे. तर त्यानंतर अशा प्रकारे मी इथे संपूर्ण थालीपीठ बनवून घेतले आणि हे थालीपीठ आहे ना थोडंसं तेल लावून जर भाजले तर कुरकुरीत होतात आणि मऊ पण दिवसभर राहतात. आणि जर आपल्याला कडक पाहिजे असेल तर जास्त वेळ होऊन दिलं तर हे थालीपीठ कडक देखील होतात. तर अशा प्रकारे छान असे आपले संपूर्ण थालीपीठ इथे बनून झालेले आहे. तर बघू शकता ओल्या खोबऱ्याची चटणी थोडीशी ओलसर ठेवली आणि त्यानंतर हे भोपळ्याची थालीपीठ अशा प्रकारे झालेले आहे. तर खरंच भाजी जर आवडत नसेल ना, मुलं भाजी भोपळ्याची खात नसेल ना, तर अशा प्रकारे छान थालीपीठ बनवून देखील आपण त्यांना देऊ शकतो. तर अशा प्रकारे नक्कीच देत चला. आणि ते बघू शकता खूप मऊ आणि छान थालीपीठ आपले बनवून झालेले आहे. आणि हो, आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा. तर तुम्ही कसे थालीपीठ बनवता ते पण मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर आपल्या रेसिपी आवडतात का ते देखील सांगा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.
तर त्यानंतर आहे ना आज मला बनवायचे होते वडे. पूर्ण उन्हाळा गेला पण जे हाताने आपण वडे बनवतो ना ते मी बनवलेच नव्हते. तर इथे ना हरभऱ्याची डाळ अर्धा किलो भिजवून घेतली रात्री. त्यानंतर त्यात थोडीशी मूग डाळ टाकली आणि लाल मिरची आणि लसूण टाकून घेतला, जिरे टाकले आणि अशा प्रकारे छान ते सकाळीच दळून घेतलं आणि हाताने वडे बनवले. कारण हे हाताचे वडे आहे ना घरात सर्वांना आवडतात. तर अशा प्रकारे मी थोडेसे वडे इथे बनवून घेतलेले आहे. जर आपल्याला कधी भाजीला काही नसेल तर आपण ह्या वड्याची भाजी करू शकतो. तर इथे ना गॅलरीत मला जास्त ऊन नाही येत, पण जेवढं येतं ना तेवढ्यात मी अशा प्रकारे छान इथे वडे बनवले आणि असे एवढेसे वडे माझे बनून झालेले आहे. तर थोडंसंच ऊन येतं आहे गॅलरीत, पण मी थोडे थोडे करून फॅनखाली सुकून अशा प्रकारे वडे बनवत असते. तर ह्यावेळेस सगळ्या कामाला मी लेटच झाले, कारण आपले घरातलं आवरणं, त्यानंतर दिव्यांशला स्कूलमध्ये सोडणं, व्हिडिओ करणं यातनं मला वेळच मिळत नाही. तर त्यामुळे ठीक आहे, जसं होईल तसं मी ॲडजस्ट करून घेते. तर कसा वाटला व्हिडिओ? पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.